गाईज नॉर्मली व्हॅकन्सीज कमी झाल्या की कट ऑफ जास्त जातो. बट एक एक्झाम अशी आहे ज्यामध्ये व्हॅकन्सीज कमी होत आहे, पण कट ऑफ पण कमी होत आहे. कट ऑफ फक्त 4-5 मार्क्सनी कमी होत आहे असं नाही आहे, खूप जास्त प्रमाणात कमी होत आहे. जेव्हा 48 जागा होत्या, तेव्हा तुम्हाला 400 पैकी 245 मार्क्स घ्यावे लागत होते जनरलचा कट ऑफ क्लिअर करण्यासाठी. पण आता 15 जागा आहे, तर तुम्ही गेस करा की तुम्हाला 400 पैकी किती मार्क्स घ्यावे लागेल जनरलचा कट ऑफ क्लिअर करण्यासाठी. तुमच्याकडे 3 सेकंद आहे, तुम्ही गेस करा. तर गाईज तुम्हाला जनरलचा कट ऑफ क्लिअर करण्यासाठी इथे 400 पैकी फक्त 67 मार्क्स घ्यावे लागतील. तर एवढा जास्त ड्रास्टिक चेंज कट ऑफ क्लिअर करण्यासाठी झालेला आहे. तर तुम्ही म्हणाल की ही एक्झाम कोणती आहे, तर ही एक्झाम आहे MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. तर या व्हिडिओमध्ये बघूया MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचं ॲनालिसिस. पण त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच ॲनालिसिस पूर्ण व्हिडिओसाठी. चला तर मित्रांनो सुरू करूया हा व्हिडिओ. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता MPSC ॲनालिसिस. तर आपण 2026 पासून मागे जाऊयात, 2021 पर्यंत जाऊयात, बघूयात की कशा प्रकारे चेंजेस होत आहेत. तर आपल्याला थोडं समजून घेण्यासाठी जर तुम्ही नवीन असाल, आधीचे जे मुलं असेल किंवा जे 1-2-3 वर्षापासून प्रिपरेशन करत असेल त्यांना तर थोडंफार बऱ्यापैकी आयडिया आहे. पण तुम्ही नवीन असाल त्यामुळे मी सगळं ॲड करून ठेवलं आहे. सो 2026 पासून आपण चालू करूयात. तर एक्झाम पॅटर्न बघूया शॉर्टकटमध्ये. तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ पाहिजे नसेल आत्ताच्या एक्झाम पॅटर्नवर, सगळ्या ॲनालिसिसवर, तो आपण नंतर करूयात. तर यामध्ये बघा की 2 डिपार्टमेंट आहे MPSCमध्ये आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरची रिक्रुटमेंट होते. एक आहे सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD आणि जलसंपदा विभाग म्हणजे WRD. आता याच्यात विद्युत अभियांत्रिकी सेवा असते PWDमध्ये डायरेक्ट, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणू शकता, आणि याच्यात विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा म्हणतात. तर ह्यामध्ये इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल असं म्हणू शकता इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. पण दोघांचा काय पेपर सेमच राहतो, सिलेबस सेम राहतो आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर इलिजिबल राहते. दोन्ही ग्रुप बी आहे, श्रेणी 2 म्हणजे, आणि सहाय्यक अभियंता म्हणजे AEच्या पोस्टवर तुम्ही लागता. ठीक आहे. आता खाली जर आलो तर येथे बघा महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा. तर याच्यात 3 टप्पे राहते, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर हे दोघं सेमच राहते असं म्हणणं आहे त्याचं. ठीक आहे. म्हणजे दोन्ही एकच पेपर होणार. म्हणजे जेव्हा दोन्ही जागा असेल म्हणजे PWD आणि WRD दोघांच्या जागा असेल तर एकच पेपर होणार मेन्सचा, आणि मेन्स आणि इंटरव्ह्यूवर सिलेक्शन असते. परीक्षेची योजना बघून घेऊ, तुम्हाला अजून डिटेल्समध्ये सांगतो. संयुक्त पूर्व परीक्षा असते. याच्यात कसं असते आता की जे ग्रुप ए आणि ग्रुप बीच्या ज्या पूर्ण पोस्ट आहेत गॅझेटेड, त्याच्यावाल्या पूर्ण म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस प्लस इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मर्ज करून संयुक्त पूर्व परीक्षा होते. आणि याच्यामध्ये आता इथं पहिल्याचं नंतर आहे ना, पण आता सांगतो इथे 400 गुण आहे. 200 गुण जे आहे ते आहेत CSATचे आणि 200 गुण जे आहे ते GSचे जनरल स्टडीजच्या पेपरचे असते. आणि मग जनरल स्टडी पदवी असते आणि हे CSAT काय असते, ह्या क्वालिफाईंग असते, अर्हतागारी म्हणजे, नाही तर तुम्हाला 33% गुण घ्यावे लागते वाटते. तर 200 पैकी 66 मार्क्स घ्यावे लागतात. आणि हे ऑब्जेक्टिव्ह टाईप असते, 2 तास येले 2 तास येले आणि एका दिवशी पेपर असते. आता GSमध्ये तुम्हाला मग ह्या GSच्या बेसिसवर ह्या 200 मार्क्सवर प्रिलिम्सचा कट ऑफ म्हणजे डिसाईड होतो आणि तुम्ही मेन्ससाठी जाऊ शकता. एवढं झालं. आणि त्याच्यानंतर मेन्स बघून घ्या. तर मेन्समध्ये खाली जेव्हा गेलो आपण, आपली विद्युत अभियांत्रिकी सेवा, याच्यात कसं राहते की 400 गुण आहे टोटल. 200 गुणचा पेपर 1, 200 गुणचा पेपर 2. आणि इथे पारंपरिक, कन्व्हेन्शनल किंवा मग डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे तुम्हाला ॲन्सर लिहावं लागेल तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये जसं लिहितो तसं. तर हे झालं पेपर 1, पेपर 2 200-200 मार्क्सचा. ठीक आहे. आणि इंग्लिश राहते भाषा. तर आता तुम्हाला मेन्स पण समजून गेलं. आणि त्यानंतर इथे बघा संबंधित मुख्य परीक्षा आणि मुलाखती, म्हणजे मुलाखत पण असते. आता 400 मार्क्सची मेन झाली, 50 मार्क्सची इंटरव्ह्यू, खतम. म्हणजे 450 मार्क्सपैकी किती मार्क्स भेटते त्याच्यावर तुमचं सिलेक्शन होणार. ठीक आहे. आणि आता कसं आहे 2026 मध्ये व्हॅकन्सीज इन्क्लूड नाही आहे. WRDच्या 28 जागा आहे म्हणते, पण अजून मागणीपत्र गेलेलं नाही. आता 31 मेला याची एक्झाम आहे, त्यामुळे आता कट ऑफचं अजून एक्झामच नाही आहे, मेन्स पण नाही झाला, फायनल कट ऑफ अजून यायचं आहे. हे झालं 2026. 2025 तुम्ही म्हणाल की इथे कुठं गेलं जिथे मार्क्स एवढे होते, मग डायरेक्ट 67 झाले, 245 होते, 400 पैकी मग 67 झाले. ते जस्ट त्याच्या खाली येते, तोपर्यंत थांबून जा, थोडं वेट करा. 25चं बघून घ्या, एक्झाम पॅटर्न सेम होता. आता PWDमध्ये 11 व्हॅकन्सीज ॲड झाल्या. ठीक आहे. आणि 9 नोव्हेंबरला याची प्रिलिमची एक्झाम झालेली होती. आणि इलेक्ट्रिकलचा कट ऑफ अजून डिक्लेअर व्हायचा आहे. आणि कारण की 8 जनला ह्यावाल्या प्रिलिमचा रिझल्ट लागायचा होता,
म्हणजे एकही रिझल्ट नाही लागला. आय थिंक सिव्हिल सर्व्हिसेसचा लागलेला आहे. त्यामुळे आता याचा कट ऑफ आता येऊन जाईल काही दिवसात. मग मेन्सही नाही झाली, फायनल कट ऑफ यायचा आहे. पण याच्यात PWDच्या 11 व्हॅकन्सीज आहे, म्हणजे ह्या वेळेस मेन्सचा पेपर होणार, जो की दुसरा डिस्क्रिप्टिव्ह पेपर राहील. म्हणजे 24चं येऊयात, म्हणजे आता एक आपला इलेक्ट्रिकलचा कन्व्हेन्शनल मेन्सचा पेपर होणार 2025च्या MPSCचा. प्रिलिमचा त्याचा इलेक्ट्रिकलचा याचा आहे. किती जणांना क्लिअर केलं तर. ठीक आहे, पुढे चालता 24वर जाऊ. तो व्हिडिओ थोडा लंबा होईल, पण तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की नेमकं काय चालू आहे MPSCमध्ये, म्हणजे ना आपल्यावाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी काय चालू आहे. तर एक्झाम पॅटर्न पुन्हा सेमच होता. प्रिलिम्स, ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यात 2 पेपर, GS आणि CSAT. GSच्या बेसिसवर मेन्ससाठी किती पात्र आहे ते ठरवल्या जातात. मेन्समध्ये 2 पेपर, पेपर 1, पेपर 2, ते 400 मार्क्सचा, इंटरव्ह्यू 50 मार्क्सचा, 400 + 50, 450 मार्क्सपैकी किती मार्क्स भेटले त्याच्यावर तुमचं सिलेक्शन होणार, विषय क्लोज. आता तो झाला एक्झाम पॅटर्न, पण 24मध्ये एकही व्हॅकन्सीज ॲड नाही झाली. मग कट ऑफचा काही प्रश्न येत नाही, खतम. 24 खतम झाला. मग आपण खाली गेलो. ठीक आहे, आता 23 येते. आता खरी तुमचं क्लॅरिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. तर एक्झाम पॅटर्न पुन्हा आता 23 पासूनच हा एक्झाम पॅटर्न आलेला होता, ज्याच्यात तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसवाले आणि आपले इंजिनिअरिंग सर्व्हिसवाले मिक्स होऊन पेपर देणार, प्रिलिम्सचा फक्त. बाकी आणि जे मेन्स आहे तो ऑलरेडी पहिलेपासूनच वेगवेगळा होत होता, पण पहिले प्रिलिम्स पण वेगवेगळा होत होता, ते पण सांगतो, पण आता बघून घ्या. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह झाला होता 2023मध्ये एवढंच. आता याच्यात 23मध्ये 15 जागा होत्या PWDच्या. ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकता 15 जागा. सहाय्यक अभियंता श्रेणी 2 विद्युत, टोटल 15 पद. हे इथं 15 आहे. ठीक आहे, आणि इथे हॉरिझॉन्टल आणि इथं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, इथं व्हर्टिकल. ठीक आहे, तर अशा 15 जागा होत्या. ठीक आहे, सर्वसाधारणसाठी 11 जागा, 4 महिलांसाठी होत्या. आता इथे प्रिलिमचा कट ऑफ बघा किती गेलेला आहे, 101 आउट ऑफ 200. म्हणजे GS मध्ये 101 भेटलेले होते. तुम्ही इथे हे पण, आता हे जनरलचा कट ऑफ सांगत आहे, ओपन जनरल 101. बाकी तुम्ही तुमच्या याच्यानुसार कट ऑफ बघू शकता, जो की 25 साठी आणि 26 साठी येऊ शकतो. आता हे कसं 101, 94 हे सगळे. आता तुम्ही म्हणाल हे प्रिलिमचा कट ऑफ वाढला कसा? आता ते तर मला माहीत आहे ना, याच्या आधीचे किती कट ऑफ होते. तर याच्यात कसं झालं की जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे मुलं होते, जे की सिव्हिल सर्व्हिसेससाठी प्रिपरेशन करत होते, ते ऑटोमॅटिकली याच्यासाठी एलिजिबल होणार, कारण की त्यांच्याकडे डिग्री आहे. तर त्यांचावाला जो हे आहे मार्क्स राहील प्रिलिम्समध्ये, ते ऑलरेडी जास्त राहील GSचाच पेपरचं प्रिपरेशन करत, त्यामुळे हे पूर्ण कट ऑफ वाढलेले आहे. तर तुम्ही 100+ कट ऑफ पकडून घ्या. 101 झाला. आता इथं खरी मजा येते. याच्यात मेन्सचा कट ऑफ बघा, 400 पैकी फक्त 67. ह्या काही रिझर्व्ह कॅटेगरीचा नाही आहे, ओपनचा, जनरलचा 67, 400 पैकी. ठीक आहे, 67. आणि त्याच्यापेक्षा तर प्रिलिमचा चांगला गेला, 101 गेला. ठीक आहे, आता फायनल कट ऑफ बघा, 450 पैकी 219. कारण की 15 जागा असल्यामुळे जे टॉपर आहे, म्हणजे जेव्हा 3 टाइम्स वगैरे घेतला असेल त्यांनी, तेव्हा 67 पर्यंत आलेला असेल. आणि इंटरव्ह्यू आणि ते मार्क्स पकडून 219वर सिलेक्शन झालं 400 पैकी. आता हे कसं झालं की हे जे आहे ना, यांनी बऱ्यापैकी याला माहीत होतं की इलेक्ट्रिकलमध्ये आता जास्त कॉम्पिटिशन नाही, तर यांनी काही अभ्यास केला असं, कारण की 15 जागा असल्यामुळे हा कट ऑफ इथपर्यंत आला. तरी पण हा जास्त कट ऑफ नाही आहे. तुम्ही जर याच्या आधीचे कट ऑफ पाहणार इलेक्ट्रिकलचे ऑब्जेक्टिव्हमध्ये, तर ते जास्त. तर टोटल जे टॉपर आहे त्याचे 219 मार्क्स आले. हे टॉपरचे मार्क्स आहे बरं, आणि ते जनरलचे आहे जो कट ऑफ आहे तो. तर इथं तुम्ही हे लिस्ट पाहू शकता, 219, 196, 189, 167, 122. आणि शेवटचं सिलेक्शन जर पाहिलं तुम्ही SC कॅटेगरी, ते आहे 100वर. म्हणजे 450 पैकी 100 मार्क्सवर पण सिलेक्शन गेलेलं आहे. ठीक आहे, आणि OBCमध्ये जर पाहिलं, OBC फिमेलमध्ये 122वर झालं. तर हे 1, 2, 2, 3 म्हणजे 200च्या खाली सिलेक्शन होत आहे, म्हणजे 50%च्या खाली. ठीक आहे, तर हे झालं कितीचं झालं, हे 2024चं, सॉरी 23. इथपर्यंत आले. याचे मार्क्स तुम्हाला माहीत पडले, 400 पैकी 219. मेन्समध्ये 67चा कट ऑफ, प्रिलिम्समध्ये 101चा कट ऑफ. आणि खाली जर गेलं, आता खरी मजा तुम्हाला आता माहीत पडेल, 2022चा बघा. याच्यात कसं होतं, एक्झाम पॅटर्न चेंज होता. म्हणजे पहिले असा होता, नंतर तो 23मध्ये चेंज झाला. तर इथे तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र राजपत्रित टेक्निकल सर्व्हिसेस गॅझेटेड. तर याच्यात पुन्हा तेच जागा, PWD जलसंपदा, 2च जागा आहे MPSC थ्रूमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी, WRD PWD. ठीक आहे, ग्रुप बी सेम टू सेम. मग तुम्ही खाली येता. आता याच्यात
संयुक्त पूर्व परीक्षा, प्रत्येक संवर्गाची मुख्य परीक्षा आणि मुलाखत. टप्पे तेच आहे 3. ठीक आहे. पण कसं होतं की याच्यात पूर्व परीक्षा कशी वेगळी होती. आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये मर्ज नव्हतं केलेलं त्यांनी. तर एक लेखी परीक्षा होती, एकच होती. प्रिलिम्समध्ये आता 2 आहे, एक सीसॅट आणि जीएस. इथं फक्त एकच होती. ते 200 मार्क्सची होती आणि अनिवार्य होती, एकच. आणि त्यामध्ये कसं होतं, मराठी होते, इंग्रजी होतं, 15-15 मार्क्स हे येते. म्हणजे 30 मार्क्स इथून, 30 क्वेश्चन्स इथून होऊन जाते. आणि सामान्य जनरल सामान्य क्षमता चाचणी हे होती. म्हणजे जीएसच म्हणून घ्या. त्याच्यातही थोडे मार्क्स राहिले. म्हणजे पॉलिटी, इकॉनॉमिक्स, त्यानंतर जिओग्राफी, करंट अफेअर्स, अजून काय राहते, जिओग्राफी डबल झालं का, पॉलिटी, जिओग्राफी, करंट अफेअर्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री. ठीक आहे, एवढे. तर हे 12वी पदवी याचा दर्जा 1 तासाचाच पेपर राहील, विषय क्लोज. आणि टेक्निकल राहील, रप्पो केले आपले जेवढे येते तेवढे, आणि लेवल थोडीशी कमीच राहील. तर याच्यात कसं होतं, आणि बस मग याच्या भरोशावर प्रिलिमचे जे आपले 200 मार्क्सवर याचं सिलेक्शन होत जाईल. मग त्याच्यानंतर 400 मार्क्सचा मेन आणि 50 मार्क्सची मुलाखत. आता 400 मार्क्सचा जो मेन होता ना, थोडी टेक्निकलच होता. ठीक आहे. तर हे बघा, 100, 200, 200, 100 क्वेश्चन्स राहील त्याच्यात. प्रश्नसंख्या 100 गुण 200. 400 मार्क वस्तुनिष्ठ बहुपर्यायी होता. ठीक आहे. आणि ते विद्युत व यांत्रिकीसाठी सेमच पॅटर्न. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह होता. डायरेक्ट सांगायचं झालं, मेन्स पेपर ऑब्जेक्टिव्ह होते, 100 प्रश्न राहील त्याच्यात. तर इलेक्ट्रिकल व्हॅकन्सीज तेव्हा 49 होत्या. याच्या आधी किती होत्या, 15 होत्या. ठीक आहे. आणि तिथं कट ऑफ किती होता, टोटल 67. आणि आफ्टर सगळ्यात शेवटी 219 टॉपरचा. बरं, तर इथे होत्या 49 व्हॅकन्सीज. इथे तुम्ही बघू शकता, एकूण पदे 49. हे पदसंख्या सहाय्यक अभियांत्रिका, हे WRDच्या होत्या जागा. ठीक आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता, ते वरतं दिसलं नव्हतं, अज, विजा, भज, काय आहे ते कॅटेगरी, OBC, EWS वगैरे, आणि ओपनच्या. म्हणजे हे होतं जे वर्तन होतं, तुम्हाला मिसिंग वाटेल. जे 15 जागेमध्ये सांगितलं होतं. इथं प्रिलिमचा कट ऑफ किती आला, 88. म्हणजे जेव्हा तिथं 15 जागा असूनही तिचा कट ऑफ 101 चालला. इथं किती आहे, फक्त 88. तर 88वर ओपनचं सिलेक्शन होऊन जाईल मेन्ससाठी. त्यानंतर मेन्सचा कट ऑफ किती होता, 243. तिथं किती होता, इथे 49 जागा असूनही 243. तिथं 15 जागा असूनही 67. जनरलचा 243.50 ओपन. ठीक आहे. त्यानंतर फायनल कट ऑफ हा मला भेटलेला नाही, पण तुम्ही याच्यावरून समजू शकता की जास्तीत जास्त याच्यात किती 30 मार्क्स ॲड केले तर 273वर सिलेक्शन होत आहे. तुम्ही म्हणाल की हे तर मेन्सचे मार्क्स वाढले, कारण की इथं पूर्ण टेक्निकलचे जे स्टुडंट राहील त्याचं कॉम्पिटिशन राहील. कारण की याची प्रिलिम्समध्येच माहीत पडून जाईल की म्हणजे जागा आहेत. आता कशा प्रिलिम्सचे म्हणजे हे यायच्या आधी, म्हणजे प्रिलिमची एक्झाम व्हायच्या आधी ॲड केले आता ह्या वेळेस ज्या 11 वॅकन्सीज आहेत ते. तर असा होता, म्हणजे 49 असून इथं त्याला किती घ्यायला लागले मेन्समध्ये, 243 मार्क्स घ्यायला लागले. आणि तिकडे 67, 15 जागा असून. तर अशा प्रकारे म्हणजे मार्क्स कमी झाले. 21मध्ये पण 48 जागा होत्या, आणि ह्या PWDच्या होत्या, सार्वजनिक बांधकाम विभाग. 48 जागा असून कट ऑफ बघा 81.50 होता 200 पैकी. म्हणजे 80 ते 90च्या मधात कट ऑफ राहील. आणि 81.50 मी जनरलचा आणि ओपनचा सांगत आहे, तुमच्या कॅटेगरीचा कमी असू शकते. त्यानंतर मेन्स कट ऑफ 245 होता 48 जागा असताना. म्हणजे 400 पैकी 60%, म्हणजे 60%च्या जवळपास राहत होता. आता हे 245 ओपन जनरलचा आहे 245. तर हा मेन्सचा कट ऑफ आहे. आणि फायनल कट ऑफ 346 मार्क्स घ्यायला लागले होते सिलेक्शनसाठी. इथं तुम्ही बघू शकता, टॉपरचं सांगत आहे 346. टॉपर आहे 346. त्याच्यात इंटरनल 24 भेटले, आणि रिटर्न जे आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये त्यांना भेटले 322. पेपर 1 146, पेपर 2 175. तर अशा प्रकारे जेव्हा 50 जागा असूनही एवढा जास्त कॉम्पिटिशन होता, आता 15 जागा असूनही 67मध्ये सिलेक्शन होऊन जाते. तर जे बघा तुम्ही, 48 वॅकन्सीज 245 घ्यायला लागत होते मेन्समध्ये, 15 वॅकन्सी आहे फक्त 67 घ्यायला लागत. तर सांगायचं असं आहे, जर तुमचा जीएसचा तुम्ही स्टडी करू शकत असाल आणि तुम्हाला कॉम्पिटिशन पण कमी पाहिजे आणि सिलेक्शन पण लवकर पाहिजे,
तर तुम्ही प्रिलिमचा अभ्यास करा आणि टेक्निकल जर तुम्ही आधी थोडंसंही केलं असेल तर तुम्ही नक्कीच MPSC मध्ये एक पोस्ट घेऊ शकता. इवन दो तिथे 10 ते 15 वॅकन्सीज असल्या तरी तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. फक्त मग तुम्हाला GS चांगलं करावं लागेल आणि त्याच्यात 100+ स्कोअर आणावा लागेल. म्हणजे तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जे कट ऑफ आहे तो क्लिअर करावा लागेल, तेव्हाच तुमचं सिलेक्शन होणार. आता बघूया 2026 मध्ये 28 ज्या WRDच्या व्हॅकन्सीज आहेत ज्या की रिक्त आहेत त्या ॲड होतात का? आणि जर तुमचं GS तुमच्याकडून होत असेल आणि तुमचं मन असेल तसं करायचं तर तुम्ही कमी कॉम्पिटिशनमध्ये इथं सिलेक्शन घेऊ शकता. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं. कमी कॉम्पिटिशनमध्ये, कमी कट ऑफमध्ये तुम्ही सिलेक्शन या एक्झाममध्ये घेऊ शकता. बाकी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल आणि हे ॲनालिसिस आवडलेलं असेल. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही टेलिग्रामला पण जॉईन होऊन जा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.